हरिओम. ध्यानयोग प्रक्रिया विवरण. आत्मतत्वाचं ध्यान करण्यासाठीचे महत्वाचे टप्पे कुठले, किंवा आत्मतत्वाचं ध्यान नक्की करायचं कसं, अशा प्रकारचं ध्यानयोगाच्या प्रक्रियेचं विवरण आम्ही कित्येक वेळा ऐकत पण आलेलो आहोत, करत पण आलो आहोत. तरी ते पुन्हा पुन्हा समजून घ्यावं असं वाटतं. म्हणजे एकतर स्वतःच्या चिंतनामधून समजून घ्यावं असं वाटतं, पण त्याच्या पलीकडे पण शास्त्रांच्या आधारे किंवा कोणाकडून तरी समजून घ्यावं असं वाटतं. कारण की ध्यानाची प्रोसेस ही तशी आता अंगवळणी पडलेली आहे, माहितीची आहे. म्हणजे अगदीच अनोळख्या वाटेवर चालतोय अशातला भाग नाही. पण ज्या वाटेवर चालतो आहोत ते प्रोसेस ऑब्जेक्टिव्हली बघणं, चालू असलेल्या प्रोसेसकडे, ही काही प्रत्येकाची टेंडन्सी असेल असं सांगता नाही येत. माणसं समजलंय, गुरूंकडून जे कळलंय किंवा अभ्यासातून जे कळलंय त्याप्रमाणे ध्यान करत राहतात. पण आत्मतत्वाचं ध्यान असं म्हणत असताना, म्हणजे आपल्या मूळ स्वरूपाचं ध्यान करत असताना काही डेफिनेट टप्पे जे कित्येक वेळेला आम्ही आपसूक रीतीने पण घेत असतो, पण तरी सुद्धा ते एकदा पुन्हा बुद्धीवर ठसणे आणि ते टप्पे हेतुपूर्वक आपण घेतोय की नाही हे तपासणं हे आवश्यक आहे. म्हणून ध्यानपूर्व विवरण किंवा ध्यानोत्तर विवरण, ध्यान प्रक्रिया विवरण याची गरज काय आहे, तर जो ध्यानाचा प्रयत्न आम्ही करतो आहोत तो अधिकाधिक रिफाईन व्हावा आणि त्यातले जे वळसे आहेत किंवा आडवळणं आहेत ती टळावीत आणि धारणेच्या अंगाने तरी आम्ही पटापट पुढच्या टप्प्याला जावं. तसं 3 टप्पे ॲक्च्युली ध्यानाच्या प्रोसेसमध्ये होतात. एक म्हणजे पहिला टप्पा असा आहे की धारणेच्या अंगाने ध्यानाची प्रोसेस स्पष्ट करून घेणे. पुन्हा करायला लागतं ते, कारण आत्मतत्व म्हणजे मी असं जरी कितीही म्हटलं तरी एक ऑब्जेक्टिव्हलीच ध्यान करायची आम्हाला सवय असते. जसं ईश्वराच्या मूर्तीचं ध्यान किंवा एखाद्या ऑब्जेक्टचं ध्यान, असं करता करता मीचं पण ध्यान आणि त्याच्यामध्ये तो मी हा सेपरेटलीच बघायची माणसाची साहजिक सवय आहे ती आपली. कारण जनरली कुठल्याही प्रकारचं ज्ञान, आत्मज्ञान असा हा शब्द जरी आपण वापरला तरी ज्ञान ग्रहण करत असताना आम्हाला इंद्रिय, मन आणि बुद्धी ही आमची इक्विपमेंट्स आहेत, ज्याच्या सहाय्याने आम्ही कुठल्याही प्रकारचं ज्ञान ग्रहण करतो. आणि ह्या इंद्रिय, मन, बुद्धी ह्या तिघांचीही सवय अशी आहे की ऑब्जेक्टिव्हली ज्ञान ग्रहण करणं. कारण इंद्रियांना स्वतःचं असं ज्ञानाचं कुठल्याही कपॅसिटी नाही, कशाच्याशी तरी ते संबंधित होतात. म्हणजे डोळे जर आहेत तर रस्त्याने चाललो आहोत, झाडं दिसत आहेत, कसलं झाड आहे, मग ते पूर्वसंस्कारानुसार म्हणजे डोळे तो विषय ग्रहण करतात की हे झाड आहे. मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की कसलं झाड आहे, आणि पूर्वसंस्कारानुसार जर माहिती असेल तर सांगतं की हे आंब्याचं झाड आहे. आणि त्याप्रमाणे बाह्य विषयांशी संयोग झाल्याशिवाय, म्हणजे हे सगळे तत्वज्ञानात्मक भाषा वाटली तरी, बाह्य विषयांशी संयोग झाल्याशिवाय आम्हाला कुठल्याही प्रकारचं ज्ञान ग्रहण करण्याची सवय नसते. मग आयदर तुम्ही प्रत्यक्षतः बाह्य विषयांशी संयोग करा किंवा बाह्य विषयांशी आधी झालेल्या संयोगामुळे मनामध्ये जी स्मृती आहे त्याच्या साह्याने कल्पना करून ते ज्ञान ग्रहण करा. पण दरवेळेला कुठल्याही प्रकारचं ज्ञान जे बुद्धीला ग्रहण होतं ते ऑब्जेक्टिव्हलीच होत असतं. त्यामुळे आत्मज्ञान असं म्हणत असताना पण स्वचं ज्ञान सुद्धा अशा प्रकारे ऑब्जेक्टिव्हली आपल्याला होणार आहे, अशा प्रकारच्या धारणेतून बुद्धीला बाहेर काढणं हे कठीण आहे ॲक्च्युली थोडंसं. पण म्हणून ध्यानाची आवश्यकता आहे की हे करताना कळतं. म्हणून गुरुदेवांचं जे वाक्य आहे
we cannot realize unless we meditate. But we cannot meditate unless the object of meditation is realized by us. त्याच्यामध्ये धारणा कितीही स्पष्ट केली तरी जोपर्यंत ती अप्लाय करत नाही तोपर्यंत ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन म्हणजे काय आहे तर आम्हाला पाठ आहे, ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन इज सेल्फ. हो, पण तसं जरी झालं तरी ती ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन ही सेल्फ जरी असली तरी हाऊ टू फोकस ऑन सेल्फ अँड हाऊ टू बी विथ द सेल्फ हे ध्यान करता करताच कळेल की हे ऑब्जेक्टिव्हली जेवढं आम्ही करायला जाऊ तेवढं ते आमच्या हातातून निष्ठतच राहणार आहे. जसं कोरडी वाळू जर का आम्ही मुठीमध्ये जेवढं दाबायचा प्रयत्न करू, अधिकाधिक होल्ड करू, तेवढं ती वाळू हातातून निष्ठतच राहते. त्याप्रमाणे स्व हे तत्व सुद्धा किंवा मी ही जाणीव सुद्धा जोपर्यंत आम्ही ऑब्जेक्टिव्हली बघायचा प्रयत्न करू तरी एक अपूर्णतेचा सेन्स अंतःकरणामध्ये राहतो. म्हणून आम्ही भरपूर वेळ ध्यान करतो, पावणे एक तास रोज चालतं, इतर वेळेला पण प्रयत्न करतो, काही ऑकेजन असतील तर जास्ती वेळ करतो. तरी हे सगळं केल्यानंतर सुद्धा जर का त्याला मीला ऑब्जेक्टिव्हली पाहायचं म्हणजे स्वतःपासून वेगळा काढून मी पाहायचा अशा प्रकारचा अटेम्प्ट जोपर्यंत होत राहतो तोपर्यंत ते एक फुलफिलमेंट येत नाही. शांत वगैरे वाटतं, ही गोष्ट खरी आहे, पण ज्ञानाचा संस्कार अंतःकरणावर नीटपणाने उमटत नाही. अर्थात हा प्रोसेसचाच भाग आहे, पण म्हणून समजून घ्यायची आवश्यकता आहे. म्हणून पहिला टप्पा आहे आत्मतत्वाच्या ध्यानाचा, तो म्हणजे धारणा अधिकाधिक स्पष्ट करणे. स्वामी जसं म्हणत असं तसं तत्वाबद्दलची धारणा हा एक भाग, आणि दुसरं म्हणजे ते असं म्हणत की एक थेअरी असते आणि एक प्रॅक्टिकल असतं, आणि तिसरा भाग असतो म्हणजे प्रॅक्टिकलची थेअरी असते. की ध्यान कसं करायची ही प्रॅक्टिकल आहे, पण त्याची पण एक थेअरी आहे की ते कसं करायचं, ती पुन्हा पुन्हा समजून घेणे आणि ती अंतःकरणात होल्ड करून ध्यानाला बसणे. की नक्की मी काय करणार आहे याची एक उजळणी माझ्या अंतःकरणात झाली आणि आता मी ध्यानाला बसलो. मग काय झालं तर बुद्धीला आता नक्की माहिती आहे की मला करायचं काय. एरवी तिला माहिती असतं, पण त्यावेळेला तो संस्कार पुन्हा ती घेऊन ध्यानाला बसते. दुसरा टप्पा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष वेध घेणे तत्वाचा. म्हणजे आजपर्यंत जे ऐकलेलं आहे ते अप्लाय करणं. काय ऐकलेलं आहे तर सगळ्या विश्वामधलं जे चैतन्य तत्व आहे ते माझ्यामध्ये आहे आणि मी ही जाणीव ही त्या तत्वाची जाणीव आहे हे ऐकलेलं आहे, आणि त्याच्यावर फोकस करून राहिलो तर ते तत्व आतमधून प्रकाशित होईल, ही पण धारणा आहे. आता हे सगळे शब्द बाजूला ठेवून वेध घेणे म्हणजे काय तर मंत्राच्या साह्याने मी ही जाणीव फोकस करून ती समजून घेण्याचा प्रयत्न करणे पुन्हा पुन्हा की मी ही जाणीव म्हणजे नक्की काय आहे. अशा प्रकारे त्या प्रोसेसला वेध घेणे असं म्हटलं जातं. कारण कित्येक वेळेला जाणीव विचारांच्या एकूण गलबल्यामध्ये म्हणजे अनरिलेटेड थॉट्स असतील तर एक भाग वेगळाच आहे, पण ध्यानाच्या प्रोसेसचे थॉट्स सुद्धा जाणीव समजून घेण्याच्या मध्येच येत असतात. म्हणून ते थॉट्स पण बाजूला ठेवणे, पण त्याची डायरेक्शन घेणे की कुठल्या दिशेला ते नेऊ पाहत आहेत, ती घेऊन झाल्यानंतर आता मी ही जाणीव मी समजून घ्यायचा प्रयत्न करेन, या भूमिकेत राहणं त्याला वेध घेणे असं म्हटलं जातं. म्हणून स्वामी कित्येक वेळेला जे म्हणत असत की स्वच्या जाणीवेचा वेध घ्यायचा आहे. कारण आत्मतत्व असा आम्ही किती शब्द म्हटला तरी आत्मतत्व म्हणजे काय हे कशाच्या साह्याने कळेल तर त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेने कळेल. म्हणजे सूर्य आहे तर सूर्याकडे बघायचं तर त्याच्या कशाच्या अनुरोधाने बघावं लागेल तर प्रकाशाच्या अनुरोधाने बघायला लागेल. कारण सूर्याचं स्वरूपच प्रकाशमय आहे, म्हणून प्रकाशाच्या अनुरोधाने बघितलं आणि त्याच्या सोर्सच्या दिशेने गेलं तर काय कळेल तर सूर्य कसा आहे ते कळेल. तसं आम्हाला तत्व, आमचं मूळ चैतन्य तत्व ह्याचा प्रकाश काय आहे तर जाणीव हा प्रकाश आहे. मी आहे ही जाणीव हा तत्वाचा प्रकाश आहे. म्हणून जाणीव ही अंतिम टप्पा नाही आहे, तत्व हा अंतिम टप्पा आहे.
पण असं जरी झालं तरी साधकाच्या दृष्टीने ध्यान करत असताना जाणीव समजून घेणे शुद्ध स्वरूपात हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, कारण त्याच्या पुढची प्रोग्रेस ही ती जाणीव समजून घेतल्यानेच होत असते. नाही तर केवळ तत्वज्ञानाचे विचार, ध्यानाच्या प्रक्रियेचे विचार आणि तिसरा म्हणजे जाणीवेचा विचार हे घेऊन अंतःकरण राहतं आणि मग ते प्रत्यक्ष जाणीवेवर राहू शकत नाही. म्हणून आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत अशामध्ये हे जे वाक्य आहे त्याच्यामध्ये हेच सांगायचं आहे की मीच्या जाणीवेमध्ये जाणीवेचाही विचार सोडून शांत राहा. पण ते शांत राहण्याचा आधीचा टप्पा असा आहे की ती जाणीव समजली तर पाहिजे की मी ही जाणीव, आणि त्याच्यासाठी म्हणून सगळा खटाटोप आहे. आणि तो खटाटोप असा शब्द वापरत असताना खटाटोप या शब्दामध्ये पण एक हालचाल आहे, प्रक्रिया आहे, ती पण सोडून देऊन बुद्धीच्या साह्याने, म्हणून स्वामींनी कित्येक वेळेला हे प्रतिपादन केलं होतं की ध्यानामध्ये बुद्धीची आवश्यकता काय आहे. तर ती बुद्धीची आवश्यकता ही आहे की जाणीव समजून घेणे, कारण विचारांमधून सतत उठणाऱ्या जाणीव हे तत्व जरी का अस्तित्वात असलं तरी आमचं त्याच्याकडे लक्ष जात नाही. म्हणून बुद्धीच्या साह्याने विचार बाजूला करून केवळ जाणीवेवर फोकस करून राहणे, असं आम्ही जितकं करू शकू त्याच्यासाठी मुळात ती बुद्धीला ती जाणीव कळण्यासाठी कुठे राहायचं आहे हे ते बुद्धीला पण कळायला लागेल, आणि ते कळण्यासाठी तिला ती जाणीव स्पष्ट व्हायला लागेल. म्हणून पुन्हा पुन्हा मीच्या जाणीवेचा वेध घेणे, आणि हे करत असताना पण एक ऑब्जेक्टिव्ह सेन्सनेच तो प्रोसेस होत असते की मी ही जाणीव मी समजून घेणार आहे. मग काय समजून घेणार आहे? पुन्हा एकदा रजिस्टर करतोय, मंत्र घेतो आहे मी असं म्हणत असताना तो मी पण बुद्धीमध्ये एक प्रकारे वेगळेपणाने प्रकट होत असतो, आणि त्याची जाणीव अंतःकरणाला रजिस्टर झाली, बुद्धीला रजिस्टर झाली की ती होल्ड करायची आहे. अशा प्रकारचं आम्ही जे ऐकलेली आहे प्रोसेस, त्याच्यामध्ये मी ही जाणीव प्रकट झाली ती आता मी होल्ड करणार आहे. मग ती थोडा वेळ होल्ड होते, परत ती निसटून गेल्यानंतर पुन्हा हा भाव अंतःकरणामध्ये रजिस्टर होतो की मीची जाणीव मला होल्ड करायची, पुन्हा तर काही काळ ती होल्ड करणं. अशा प्रकारे धारणा, त्याचं उजळणी करणं, आणि दुसरं म्हणजे प्रत्यक्ष वेध घेणं, ही या दोन प्रोसेस मागे पुढे मागे पुढे मागे पुढे अशा चालू असतात. हळूहळू तो भाग स्थिरावल्यानंतर धारणेचा भाग अंतःकरणावरचा थोडासा मागे पडून केवळ वेध घेण्याची प्रोसेस, मीच्या जाणीवेची चा वेध घेण्याची प्रोसेस अंतःकरण प्राधान्याने घेतं की मीची जाणीव मी समजून घेणार, आणि त्याच्यामध्येच ती समजून घेणे, त्याच्यामध्ये राहायचा प्रयत्न करणे, हा एक बुद्धिप्रधान भाग अंतःकरणामध्ये जेवढा होईल तेवढ्या इतर वृत्ती अंतःकरणातल्या कमी कमी होत जातात. म्हणून वृत्ती कमी करण्याचा योगश्चित्तवृत्ती निरोधः आणि तदा द्रष्टुः स्वरूपेवस्थानम, ह्याच्यामध्ये स्वामी कायम हे सांगत आले की तदा द्रष्टुः स्वरूपेवस्थानमवर जेवढं आम्ही म्हणजे स्वच्या जाणीवेचा वेध घेण्याची प्रोसेस बुद्धीच्या साह्याने आम्ही जेवढी प्राधान्याने करू तितक्या इतर वृत्ती अंतःकरणात कमी उठतील. कारण बुद्धीच्या साह्याने एक फोकस्ड गोल ठेवून मीची जाणीव हे ते गोल आहे, पुन्हा पुन्हा अटेम्प्ट चाललेला आहे, त्यामुळे सर्व वृत्ती ह्या त्याच्याशी अलाईन असणाऱ्या वृत्ती अंतःकरणावर उठतात आणि बाकीच्या वृत्ती सोडून दिल्या जातात, आणि काही काळाने ती वृत्ती पण मागे पडून केवळ स्वची जाणीवेचा वेध घेत राहणे, ती समजून घेत राहणे, या एकाच प्रोसेसमध्ये अंतःकरण नदी ज्याप्रमाणे दोन तटांमधून सलग एका दिशेने वाहते तशी ती बुद्धी पण निश्चयात्मिका होऊन स्वच्या जाणीवेचा वेध घेत राहणे हा एकमेव अटेम्प्ट तिच्यासाठी उरतो. मग तिच्यासाठी ते मदत वेगवेगळ्या गोष्टींची घेईल, मंत्राचा घेईल, ज्ञानधारणेचं घेईल, अशा प्रकारे ते मदत घेऊन ते करेल. काही वेळेला कशाचाही मदत न घेता डायरेक्ट स्वच्या जाणीवेचा वेध घ्यायचा प्रयत्न करेल. पण एक मार्गी हळूहळू ध्यानसाधना व्हायला लागते. हा दुसरा टप्पा आहे की ज्याच्यामधून जी समजलेली धारणा आहे ती धारणा प्रत्यक्षात तिचा वेध घेणं जाणीवेचं. असं झाल्यानंतर सुद्धा
त्याच्यामध्ये पण एक प्रकारचा अटेम्प्ट राहतो की बुद्धीने स्वच्या जाणीवेचा वेध घेणे. याच्यामध्ये वेध घेणारा मी आणि ज्या जाणीवेचा वेध घेतो आहे ती जाणीव माझीच अस्तित्वाची असली तरी पण एक वेगळेपणा आहे आणि त्यामुळे एक ड्युअलिटी तरी पण राहते आणि त्यामुळे ते अंतःकरण शांत होत नाही. कारण बुद्धी जोपर्यंत प्रक्रियेमध्ये आहे, समजून घेण्याच्या भूमिकेमध्ये आहे, तोपर्यंत तिचे क्रिया ही पूर्णपणे थांबलेली नाही. त्यामुळे अतिशय शांत अवस्था निर्माण होण्यासाठी म्हणून जरी का कंड्युसिव्ह वातावरण अंतःकरणात निर्माण झालेलं असलं तरी प्रत्यक्षतः ध्यान करणारा मी आणि ज्याचं ध्यान करतोय तो मी हा वेगळा राहतो. म्हणून तो भाग पण सोडून देऊन हळूहळू तिसऱ्या स्टेजला यायला लागतं. ती तिसरी स्टेज म्हणजे अनुभवणे. म्हणजे ध्यानात धारणा स्पष्ट करणे, धारणेच्या साह्याने जाणीवेचा वेध घ्यायचा प्रयत्न करणे, तो वेध झाल्यानंतर आता पुन्हा पुन्हा वेध घेऊन आम्हाला जाणीव कळून गेली की ही म्हणजे जाणीव, मीची जाणीव म्हणजे ह्याला म्हणतात. हे असं शब्दात येणार नाही पण तरी सुद्धा आणायचा प्रयत्न आपण करतो. आणि त्याच्यानंतर मीची जाणीव कळल्यानंतर आता काय राहिलं तर आता शांतपणे ती मीची जाणीव अनुभवणे. कारण की जेवढं आम्ही त्याला वेगळेपणामध्ये राहू तोपर्यंत अनुभवण्याची प्रोसेस अंतःकरणामध्ये सुरू होत नाही आणि जाणीव हा स्वतःची फील करत राहणे. मागे एकदा तो एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यामध्ये हा आहे ना ब्रुसली, तो ब्रुसली त्याच्या एका स्टुडंटला ते सगळं शिकवत होता त्याची आर्ट. आणि त्यावेळेला शारीरिक स्थिरतेबरोबर मनाचं स्थैर्य पण पाहिजे हे त्याला तो सांगत असताना तो म्हटला की नाव यू फील. तर तो फील म्हणत असताना व्हॉट डू यू फील असं विचारल्यानंतर तो शिष्य म्हणतो आय थिंक, तो म्हणतो डोंट थिंक फील असं तो एक शब्द वापरतो. तर डोंट थिंक फील याच्यामध्ये स्वची जाणीव हा भाग पण आम्ही तिचा विचार करत असतो तो सोडून देऊन जस्ट फील. माझं असणं मी केवळ अनुभवतो आहे. कारण तोपर्यंत एक भाग राहतो की मी समजून घेतोय. काय समजून घेतोय तर माझ्या अस्तित्वाची जाणीव. ती कशाने समजून घेतली तर बुद्धीने समजून घेतली आणि बुद्धीने त्या जाणीवेत राहता राहता ती जाणीव मला समजली. ह्याच्यामध्ये जाणीव कोणाला समजली? मला समजली. म्हणून जाणीवेचा जाणणारा पण कोण आहे? मी आहे. आणि तो जो मी आहे जो जाणीवेलाही जाणतो ते आमचं मूळ स्वरूप आहे. ती ॲक्च्युली स्वामींनी हे एकदा खूप लिमिटेड ग्रुपमध्ये प्रकाशित मी बोलले होते की जाणीवेवर लक्ष केंद्रित करायचा हा भाग जरी असला तरी जाणीवेची पण एक जाणीव असते मूळ जाणीव. म्हणजे काय तर मीची जाणीव ज्याला प्रकाशित होते तो जो मी आहे अजून अलीकडे येतं. बुद्धीने आपण ह्याचा अंदाज घेतो आहोत म्हणजे की मी हे मला समजलं असं म्हणणारा जो मी आहे शुद्ध अस्तित्व ते आमचं मूळ स्वरूप आहे. आणि ते आमचं केवळ असणं मूळ स्वरूपामध्ये ज्याच्यामध्ये काही समजून घेण्याचा पण अटेम्प्ट नाही, वेगळेपणाने केवळ अस्तित्व अनुभवणं, इथे राहणं म्हणजे स्वरूपी राहणं आहे. आणि हे करण्यासाठी बुद्धीचा तो अटेम्प्ट स्वला समजून घ्यायचा हा अतिशय मॅच्युअर झाल्यानंतर हळूहळू ते शस्त्र पण बुद्धीने खाली ठेवायची गरज पडते. आणि मग त्यावेळेला ऑब्जेक्टिव्हली पाहणं किंवा ऑब्जेक्टिव्हली समजून घेणं हे पण मावळून केवळ शुद्ध स्वरूपात कशाचाही वेध पण आता घेत नाही आहोत. काही अनुभवण्याचा पण अटेम्प्ट आता राहिलेला नाही. आता केवळ आमचं असणं आम्ही अनुभवतो आहोत. आणि त्याचा अजून एक पुढे काहीही गोल नाही. म्हणजे या अनुभवण्यातून काय करायचं आहे तर काही करायचं नाही. आमचं अनुभवणं, आमचं असणं शुद्ध स्वरूपात माझं असणं मी अनुभवतो आहे हाच गोल आहे. असं बुद्धीने घेणं
समजून घेणं आणि तिथे जी अंतःकरणाची चंचलता निर्माण होते ती चंचलता पुन्हा 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 अटेम्प्ट करून हळूहळू स्थिर करणं. म्हणून उपैती शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. याच्यामध्ये चंचलता जी अंतःकरणाची आहे, बुद्धीच्या अंगाने पण मी काहीतरी समजून घेणार आहे, याच्यामध्ये त्या अटेम्प्टमध्ये पण एक बुद्धीचं आणि मनाचं चांचल्य निर्देशित होत आहे. तेही करता करता हळूहळू शांतपणे स्वस्वरूपी म्हणजे आमच्या मूळ जाणीवेशी स्थिर होऊन काहीही न करणं, कुठलाही अटेम्प्ट न करणं. अशा वेळेला ते अंतःकरण मूळ स्वरूपापाशी राहून त्याच्यात विलीन होण्याची भूमिका अंतःकरण निर्माण होते. कारण जोपर्यंत कुठलाही अटेम्प्ट आहे तोपर्यंत स्वतःला वेगळं राखणं आहे व्यक्तिमत्वाच्या अंगाने. ज्या वेळेला ते अटेम्प्ट करता करता मूळ स्वरूपाचं भान निर्माण झाल्यानंतर तो अटेम्प्ट पण सोडून दिला जातो, त्यावेळेला ते चित्त स्वरूपाकार होऊन राहतं. आणि ते स्वरूपाकार झाल्यानंतर अटेम्प्टच नाही उरत, मग काय उरतं? केवळ असणं उरतं. आणि त्याची अंतःकरणाला सवय नसल्यामुळे तिथे स्पर्श झाल्यानंतर सुद्धा ते काहीतरी अनुभवू पाहतं आणि तिथे ते एक प्रयत्न निर्माण करतं आणि मूळ स्वरूपाकार होत असलेलं अंतःकरण पुन्हा एकदा बाहेर पडतं. कळतं आपल्याला ते की असं होतंय, कळू देत, हीच ज्ञानाची प्रोसेस आहे. आणि पुढच्या वेळेला ते ड्युरेशन प्रोलॉंग करणं आहे, थोडंसं, एका सेकंदाने, एका क्षणाने, जेवढं शक्य आहे. आणि स्वरूपाकार अवस्थेत राहायची स्वतःला सवय लावणे. आणि त्याचं कुठलंही ध्येय नाही त्याच्यासाठी म्हणून की आता ते झाल्यानंतर काहीतरी होणार आहे, ज्ञान होणार आहे, सोडून दे सगळ्या गोष्टी. स्वरूपाकार राहणे, ते ज्ञान होणार आहे वगैरे हा भाग इमॅजिनेशन आहेत त्या सगळ्या काढून टाक की ज्ञान होणार आहे मला. तिथे राहता राहता जे होईल त्याचा संस्कार जे अंतःकरण घेईल त्यालाच ज्ञान असं म्हणतात. म्हणून वेगळेपणाने कुठल्याही प्रकारचं ज्ञान होणार नाहीये. स्वरूपाकार स्थितीमध्ये राहणं ह्याच्यामध्ये जे अंतःकरण व्यक्तिमत्व सोडून केवळ तत्वस्वरूप होऊन राहील, हा अनुभव आम्ही अंतःकरणाला प्राधान्याने देत राहणं हाच अटेम्प्ट आहे. आणि याच्यासाठीच सगळं काही ह्या समर्थांच्या शब्दात योगाभ्यासाचा गलबला याची कारण आहे की एवढं सगळं करायचं काय कारण आहे? तर स्वरूपाकार राहणं हे आम्हाला जमायला पाहिजे. आणि स्वचं रूप म्हणजे तरी काय? स्वामी असं म्हणत की स्वला कुठलंही रूप नाहीये, कॉन्शियसनेस इज द स्वरूप. आणि कॉन्शियसनेस आम्हाला कळल्यानंतर हळूहळू एकाकार वृत्तीने, म्हणजे कॉन्शियसनेस हेच माझं मूळ स्वरूप आहे, त्याला कुठलंही व्यक्त स्वरूप नाही, आकाराचं स्वरूप नाही, हे बुद्धीला पचायला थोडासा वेळ लागतो. म्हणून जे अतिशय न्यूट्रिशियस फूड असतं, म्हणजे आटीव दूध जे असतं, ते आटीव दूध पचायला कठीण असतं. एकदम भरपूर प्यायलं तर अपचन होऊ शकतं. तसं कॉन्शियसनेस हे आटीव दूध आहे आणि ती समजून घेऊन त्याच्यामध्ये ज्ञानधारणा अंतःकरणाने होल्ड करून राहणं आणि धारणा पण सोडून देऊन जाणीवेचा वेध घेणं आणि मग वेध घेण्याची प्रोसेस पण टाकून देऊन केवळ स्वरूपी असणं निवांतपणे, हे करण्यासाठी जे लागतं त्याला सत्वगुण असं म्हणतात. कारण त्याला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही आहे. आणि जितकं निरुपाधी होत जाईल तितकं अंतःकरणाला अनइझी व्हायला लागतं. कारण रजोगुणामुळे त्याला उपाधी लागते, कशाचा तरी आधार लागतो, कशाचा तरी आकाराचा आधार लागतो. आणि ते हळूहळू सोडून द्यायच्या भूमिकेत अंतःकरणाला यावं लागतं. आणि ते जितकं करेल तितकं सत्वगुणाची वृद्धी होत जाईल. म्हणून सत्वगुण याचा अर्थ खूप छान छान वाटणं किंवा छान छान वागणं, गुणांचं संवर्धन असं नाही. सत्वगुण याचा अर्थ अशा प्रकारच्या निरुपाधिक
जाणीवेमध्ये अंतःकरणाला स्थिर राहता येणं इज इक्वल टू सत्वगुण, त्याची ती कॅपॅसिटी. पण अटेम्प्ट हा असला पाहिजे की हे 3 टप्पे, धारणा अधिकाधिक उजळणं, वेध घेणं आणि वेध झाल्यानंतर सर्व आलंबन सोडून देऊन केवळ जाणीवेचं आलंबन अंतःकरणाने घेतलंय आणि तिथेच स्थिर राहायची कॅपॅसिटी त्याला निर्माण झाली. स्वरूपाकार अवस्था. विचारांच्या पंखांनी तरी आम्ही तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतोय, पण प्रत्यक्ष करताना असं लक्षात येतं की इट टेक्स अ लॉट मोर. हरकत नाही, आम्ही किमान अंडरस्टँडिंगच्या पातळीवर ते आणतोय. ज्ञानामधच्या प्रोसेसमध्ये जेवढ्या गोष्टी काल्पनिक कमी असतील तेवढ्या त्या बऱ्या असतात, कारण की भरकटायची शक्यता कमी होऊन जाते. म्हणून ज्ञानस्थिती म्हणजे काय, हे सगळे शब्द आम्हाला परिचयाचे असले तरी अनुभवाच्या अंगाने ते परिचयाचे व्हायला म्हणून हे 3 टप्पे पुन्हा 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 अंतःकरणाने करणे. उपनिषदांच्या भाषेत नान्यः पंथा विद्यते अयनाय, दुसरा कुठलाही मार्ग नाही ज्ञानस्वरूपाला प्राप्त व्हायचा. तसं आपण ते करत राहू. हरि ओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतांचे सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोल भावे. जय जय रघुवीर समर्थ.